नमस्ते मित्रांनो. आपल्या सगळ्या लोकांना माहितीच असेल की आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्याबद्दलचे ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण जाणून घेऊ. डेफिनेटली सगळ्यांनाच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या माता होत्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या आजी होत्या. लहानपणापासूनच जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. त्याच्याद्वारे त्या गोष्टींतून त्यांना बऱ्याचशा गोष्टी, धैर्याच्या गोष्टी शिकवल्या की आपण शत्रूशी कसं वागलं पाहिजे, कशा नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, कसं धैर्य ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या जाऊन. त्याचबरोबर त्यांनी महत्त्वाचं म्हणजे त्यांना व्हिजन दिलं की आपल्याला हा मुलूक किंवा हा जो भाग आहे हा या शत्रूंपासून आपल्याला सोडवायचा, स्वतंत्र करायचं आहे. हेच हे विजन होतं ना. हिंद विश्वराज्य हे विजन राजमातांचंच होतं. 2. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने लहानपणापासून हेच दाखवून दिलं की आपल्या सभोवताली नेहमी आपले शत्रू असतात, पण शत्रू कितीही मोठा जरी असला तरी आपण गांगरून जाऊ नये, तरी आपण आपला धीर सोडू नये आणि नेटाने आपण आपले मार्गक्रमण करत राहावे. ही गोष्ट त्यांना शिकवली. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण आयुष्यामध्ये कितीही मोठी गोष्ट आपण मिळवली, आपण राजे झालो किंवा काही जरी झालो तरी समाजातल्या दुर्बल घटकांना त्यांना प्रोटेक्शन देणं, की त्यांचा सांभाळ करणं किंवा या समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांना सांभाळून घेणं किंवा त्यांना रिस्पेक्ट देणं, त्यांचं प्रोटेक्शन करणं हे त्या राजाचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं. आणि ह्याच गोष्टी शिकून महाराजांनी आपल्या सैनिकांना देखील क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिले होते की कुठच्या प्रकारे महिलांना, छोट्या मुलांना किंवा वयस्कर लोकांना त्रास होईल अशा प्रकारची कामं नाही करता आले पाहिजे. तर ह्या ज्या नैतिकतेच्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, या धैर्याच्या ज्या गोष्टी होत्या किंवा ज्या विजनच्या ज्या गोष्टी होत्या, ह्या महाराजांना राजमातांकडूनच मिळाल्या. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या राजमाता आपल्यासाठी सर्वस्व सगळ्यात मोठ्या आहेत. तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा त्यांना नमस्कार. आशा व्यक्त करतो की तुम्ही याच्यातून नवीन गोष्ट शिकली असेल. आपला दिन शुभ. थँक्स अँड बाय.